ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता घेणार आहोत वेगवान बातम्यांचा आढावा टॉप 50च्या माध्यमातून. सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे सेनेची मातोश्री निवासस्थानी बैठक. मात्र बैठकीला परभणीचे आमदार राहुल पाटील वगळता सर्व आमदार उपस्थित. घरी कार्यक्रम असल्याने अनुपस्थित राहिल्याची माहिती. डान्सबारवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल. डान्सबार विरोधी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत मंजूर. ऑर्केस्ट्राच्या आडून चालणाऱ्या डान्सबारला प्रतिबंध असणार. पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय. एकूण 10 कोटींचा विशेष निधी मंजूर. महापुरामुळे आळंदी येथील नागरी आणि पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान. राज्यातील गौण खनिज नियमात बदल करण्यासाठी समितीची नियुक्ती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. अग्निवीरांच्या पुनर्वसनाबाबत शासन निर्णय कधी निघणार? आमदार चंद्रदीप नरके यांचा विधानसभेत सवाल. सभागृहात उपस्थित विरोधकांना वेळेत आणि योग्य बोलण्यासाठी वेळ द्या. मंत्री आशिष शेलार यांचा विधानसभेत विरोधकांना टोला. वडेट्टीवार यांचे शब्द मोत्यांप्रमाणे झेलायला तयार. मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. 2800 कोटींच्या टीडीआर प्रकरणी वनविभाग अनुत्तरित. ठाण्यातील 193 एकर जमिनीचा वादग्रस्त प्रकरणी सरकारला 2800 कोटींचा भुर्दंड. जमिनीवर दावा करण्यास वनविभागाची दिरंगाई. वनविभागाच्या अनास्थेमुळे सरकारचे कोट्यावधींचं नुकसान. ठाण्यातील टीडीआर घोटाळ्याचा मुद्दा. आमदार जितेंद्र आव्हाडांकडून विधानसभेत उपस्थित. अनधिकृत इमारतींमध्ये बारला परवानगी कशी दिली? टीडीआर प्रकरणी एसआयटी लावली पाहिजे, आव्हाडांची मागणी. ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणी सत्तेच्या आधारावर बिल्डराच्या घशात घालण्याचं काम. टीडीआर प्रकरणी नाना पटोले आक्रमक. विधानसभेत अस्लम शेख आक्रमक. मुंबईतील दूध भेसळीच्या मुद्द्यावरून कडक पावले उचलण्याची विधानसभेत मागणी. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंनी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणल्याच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा. दूध विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वेळ देण्याची सुनील प्रभूंची मागणी. मुंबई शहर आणि उपनगरातील लीजवरील मालमत्तांसाठी मोठी बातमी. 99 वर्षांसाठी लीजवर दिलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या जमिनीचा प्रश्न मार्गी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा. एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ द्या. कोल्हापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी. मिठी नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या प्रकल्पाच्या खर्चात वाढ. चौथ्या टप्प्याच्या खर्चात 21.03 कोटी रुपयांची वाढ होणार. मुंबई महापालिकेकडून प्रस्ताव तयार. वस्तुसेवा कराचा दर वाढल्याने अतिरिक्त आर्थिक भार. कन्नड तालुक्याच्या नागदमध्ये एका किराणा दुकानाच्या गोदामावर एफडीएची धडक. या कारवाईत अस्वच्छ गुळाचा 13,000चा साठा नष्ट. जालन्याच्या अंतरवाली सराठीत अवैध दारूचे वाढते प्रमाण. ग्रामभेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला समस्यांचा आढावा. संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक. हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत. लोकल 30 ते 35 मिनिटं उशिराने धावत असल्याने गर्दीच्या वेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप. गाड्यांना सिग्नल मिळत नसल्याने गाड्या उशिराने. अमरावतीतील चांदूर बाजारच्या पांदन रस्ते कागदोपत्री मंजूर. प्रत्यक्षात मात्र मोजक्या रस्त्यांची कामं सुरू. रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने शेतकऱ्यांना शेत रस्त्यावरून चालणेही अवघड. अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई. 5 ठिकाणी तपासणी करून एकूण 14,064 किलोग्रॅम दुग्धजन्य पदार्थ आणि 24,632 लिटर संशयित भेसळयुक्त निकृष्ट दर्जाचे दूध जप्त. वाशिमच्या रिसोड तालुक्यात प्रस्तावित असलेलं अप्पर तहसील कार्यालय केनवडऐवजी गोवर्धन गावात करावं. मागणीसाठी गोवर्धनमधील नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या 2 बछड्यांना जीवनदान. येरलीत वनविभागाची यशस्वी बचाव मोहीम. अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणी लातूरात काँग्रेसकडून निषेध. रघुपती राघव राजाराम सत्याग्रह करत घोषणाबाजी. कल्याणमध्ये राम मंदिर दानचोरी प्रकरणी ठाकरे सेनेचा एल्गार. टाळ घोषणांनी रामरक्षा आंदोलन. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आंदोलन. उपवर्गीकरणाच्या समर्थनात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.
कॉक्रोच जनता पार्टीला मोठा दिलासा. कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स अकाउंटवरील बंदी उठवण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनी 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची माहिती. दोघांच्या व्हॉट्सअॅप आधारे पोलिसांचा दावा. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वपक्षीय बैठक. सरकारने नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपींना पाठीशी घालू नये, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. वर्ध्यात तुकाराम मुंढेंना पहिला मोठा झटका. गोरस भंडारवर केलेल्या कारवाईला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केले रद्द. प्रसिद्ध गोरस भंडारवर अन्न व औषधी विभागाने केली होती कारवाई. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भात महत्वाची अपडेट. बँकेतील नोकर भरती चालू ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. सरकारने आपले म्हणणे मांडावे, त्यासाठी नोकर भरती थांबवण्याची गरज नाही. महत्वाची माहिती. मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे अनुदान वाढवण्याची मागणी. भर पावसात शिक्षकांचं आंदोलन. साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याने हरवलेले तब्बल 25 स्मार्ट मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांकडे केले परत. मोबाईलची एकूण किंमत 6,25,000 रुपये. बीडमधील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार नसाल तर राजीनामा द्या. माजलगाव, परळी, सिरसाळा, धारूर, लिंबागणेश, अंबाजोगाईसह अनेक ठिकाणी बॅनर. लोकप्रतिनिधींविरोधात किसान सभा आक्रमक. गडचिरोलीतील गोंडाणगावचा विद्यार्थी रोहित राठोडला भारतीय संघात स्थान. इंग्लंड येथे होणाऱ्या काउंटी क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड. ऑपरेशन शोध 4 मध्ये यवतमाळ पोलिसांचं मोठं यश. 15 दिवसात 60 अल्पवयीन मुलींचा शोध. ऑपरेशन प्रस्थानही प्रभावी. कोल्हापुरात साईभाई गँगच्या प्रमुखाची राजारामपुरीत पोलिसांकडून वरात. टोळीची दहशत मोडून काढण्याचा पोलिसांकडून प्रयत्न. सांगली जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी योजना त्वरित सुरू होणार. पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना सिंचन योजनेच्या माध्यमातून मिळणार. धाराशिव जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई. शासन मान्यता न घेता शाळा चालवणाऱ्या 5 नामांकित इंग्लिश मीडियम शाळांना शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांचा दणका. पुण्यात पालखी सोहळ्यात पोलिसांकडून एआय वापर करण्यात येणार. संत तुकाराम महाराज पालखीवर 125 एआय लिंक कॅमेरे लावणार. देहू नगरीतून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. संभाजीराजांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे घेतले दर्शन. देहूतील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरातील विहंगम दृश्य. सोहळ्याला वारकऱ्यांची गर्दी. केरळच्या वायनाडमध्ये दरड कोसळली. दोघांचा मृत्यू, 7 जण जखमी. राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.